नमस्कार मित्र हो, न्यू इंडिया करिअर फोरम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। दिनांक 14 मे 2026 रोजी म्हणजे ठरलेल्या तारखेनुसार आपली सीडीपीओ परीक्षा होते आहे। हे दोन्ही पेपर कम्प्युटर बेस होणार आहेत, मुंबई केंद्रावर होणार आहेत। हॉल तिकीट सुद्धा आयोगाने जारी केलेले आहे, त्याचं प्रसिद्धीपत्रक जारी झालेलं आहे। तुम्हा सर्वांना याविषयीची कल्पना आहे। मित्र हो, परीक्षेचा जो 1 तास आहे तो फार महत्त्वाचा असतो। आपले 2 पेपर होणार आहेत, 2 ते 3 या वेळात आणि 5 ते 6 या वेळामध्ये। हे दोन्ही पेपर टॅकल करत असताना आपल्याला काय स्ट्रॅटेजी आपण तयार करायला पाहिजे किंवा एकंदरीत आपण तो 1 तास आपण कशा पद्धतीने सजग राहून पेपर द्यायचा आहे याविषयी अनुषंगाने आपण बोलणार आहोत। आणि आयोगाचा जो पेपर आहे तो एक्झॅक्टली कसा असतो, ओके, तो सुद्धा मी तुम्हाला आयोगाच्याच वेबसाईटवरनं दाखवणार आहे। आणि आयोगानं खुद्द तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवरनं एमपीएससीच्या वेबसाईटवरनं तुम्हाला एक मॉक टेस्ट द्यायची आहे, जेणेकरून तुमचा सराव होईल, एक्झॅक्टली आयोगाचा पेपर कसा असतो हे समजेल। ओके, मागच्या काही महिन्यांपासून आपण त्याचा ऑलरेडी सराव करत आलेला आहातच। मित्र हो, 14 मे लक्षात घ्या, ओके, परीक्षेला वेळेवर पोहोचायचं आहे। आता मला असं वाटत नाही की एवढ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगायला पाहिजे, परंतु आपल्या बऱ्याचदा होतं कसं की आपण काही गोष्टी गृहीत धरून ठेवतो की चला 2 ला पेपर आहे, मग आपण ठरलेल्या ठिकाणापासून 1 वाजता निघलो तरी पण 2 वाजता तिथे पोहोचेल, असं होत नाही। ही गोष्ट लक्षात घ्या, 2 वाजता पेपर आहे आणि आयोगाने आपल्याला काय सांगितलंय की परीक्षा केंद्रावर, लक्षात घ्या, परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 2 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर, लक्षात घ्या, उपस्थित राहणे आवश्यक आहे। ओके, म्हणजे जेणेकरून तुम्ही त्याला कारण देऊ शकणार नाही की तिथे आंदोलन होतं, मग तिथे पाऊस आला, गाडी सापडली नाही, टॅक्सी सापडली नाही, वगैरे वगैरे, काहीच तिथे रिझन चालणार नाही। 2 तास तुम्हाला अगोदर परीक्षेच्या केंद्रावर उपस्थित राहायचंच आहे, एक्झॅक्टली। त्यानंतर अर्धा तास अगोदर, लक्षात घ्या, अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रातील परीक्षा कक्षातील तुमचा जो बैठक क्रमांक आहे, म्हणजे तुमच्या डेस्कवर तुम्हाला तिथे थांबावं लागणार आहे किंवा तिथे तुम्हाला उपस्थित राहावं लागणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, 2 तास अगोदर कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला परीक्षा उपकेंद्रावर जायचं आहे। आणि जाताना लक्षात घ्या, आयोगाने काही गोष्टी स्पष्ट भाषेत सांगितलेल्या आहेत बघा, की जाताना तुम्हाला फक्त पेन, प्रवेश प्रमाणपत्र, मूळ ओळखपत्र म्हणजे तुमचा आधार पॅन जे काय असेल त्याची छायांकित प्रत, म्हणजे एक ओळखपत्र ओरिजिनल आणि त्याची छायांकित प्रत आणि प्रवेश प्रमाणपत्र आणि पेन, या गोष्टी तुम्हाला फक्त सोबत घेऊन जायचंय। तुम्ही त्यामध्ये परीक्षेच्या इतर व्यतिरिक्त म्हणजे तुम्ही चावी, जॅकेट, पॉकेट, पर्स, बॅग, चेन, अंगठी अशा कुठल्याही गोष्टी तिथे चालणार नाहीयेत, त्या तुम्हाला अक्षरशः काढायला लावतील। मग तुम्ही म्हणाल की माझी सोन्याची अंगठी आहे, कुठे ठेवू, त्याला काही पर्याय नसतो। ओके, आयोग आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फार स्ट्रिक्टली आयोगाने याच्यावर हे केलेलं आहे आणि ते गरजेचं सुद्धा आहे, तुम्हाला सर्वांना कल्पना आहे। बघा, फायनल स्ट्रॅटेजी म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्मार्ट गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला, बघा, कितीही कुठलाही टॉपर असू द्या, मी आतापर्यंत माझा 2018 पासूनचा अनुभव आहे, 18 म्हणजे स्टार्टिंगच सीडीपीओ परीक्षेपासून झालेली आहे सरळ सेवा, लक्षात घ्या। एकंदरीत मी तुम्हाला सांगतोय की कितीही तुम्ही अभ्यास करा, जर तुम्ही 1 तास जर परफॉर्मन्स बरोबर नाही केला तर तुमचा वर्षभराचा जो 1 तास एवढ्या दिवसांचा जो अभ्यास असतो, तुम्ही काही महिने अभ्यास केलेला असेल, ओके, तो पूर्णतः वाया जातो। त्यामुळे तो 1 तास प्रॉपर आपल्याला द्यायचा आहे। त्यामध्ये स्मार्ट वर्क काय करायचंय बघा, आपल्याला सिलेबस जो दिलेला आयोगाने पेपर क्रमांक 1 मध्ये हे सगळे घटक त्यांनी दिलेले आहेत। त्याची कुठेही प्रश्न संख्या आपल्याला डिवाइड करून दिली का आयोगाने? नाही दिलेली आहे, पण आपल्याला एवढं माहिती आहे की 100 प्रश्न यावर विचारले जाणार आहेत। 60 मिनिटांचा वेळ आहे, लक्षात घ्या, ओके, म्हणजे साधारणतः 36 सेकंद आपल्याला एक साधारणतः मिळतात। मग त्या 30-35 सेकंदामध्ये आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे। ओके, प्रश्नांची मांडणी ही सिलेबस प्रमाणे अशीच असेल असं गृहीत धरून जाऊ नका। ओके, म्हणजे तुम्हाला जसं आता आपण टेस्टमध्ये वगैरे सुरुवात मराठीपासून करतो, कधी इंग्रजीपासून करतो, मग अशीच सुरुवात असेल असं नाहीये। डायरेक्ट सुरुवात तुम्हाला गणितापासून पण होऊ शकते, डायरेक्ट सुरुवात तुम्हाला बुद्धिमत्तापासून पण होऊ शकते। त्यामुळे अपेक्षा काही करून जाऊ नका। कुठल्याही सिच्युएशनला बाउन्सर आला म्हणजे तुम्ही आता बॅटिंगला आहात आणि तुम्हाला बॉलर जो आहे तो कुठला बॉल टाकेल, लेग स्पिन टाकेल, ऑफ स्पिन टाकेल, बाउन्सर टाकेल, तुम्हाला काही कल्पना नाही, तर तुम्हाला रेडी राहायचंय। त्यामुळे तुम्ही काहीही येऊ द्या, पहिला प्रश्न आहे, 100वा प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्हाला टॅकल करायचं आहे। आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही एक गोष्ट गृहीत धरून जाऊ नका की 100च्या 100 प्रश्न मी अटेम्प्ट केले म्हणजेच मी परीक्षेत पास होणार आहे किंवा मी कट ऑफ लाईन मध्ये बसणार आहे किंवा मला इंटरव्ह्यूचा कॉल येणार आहे, असं गृहीत धरू नका। कुठलीच गोष्ट गृहीत धरू नका। गृहीत धरून गेलात आणि जर त्या गोष्टीने त्या पद्धतीने झालं नाही तर 100% तुमचा कार्यक्रम जो आहे तो तिथे हे होतो। त्यामुळे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी हा जो 50% वेटेज असू शकतो हे मी तुम्हाला सांगितलंय। 5-10 गुणांचा किंवा 5 प्रश्नांचा फरक इकडे तिकडे। आता मी असं म्हटलं की 50 प्रश्न येतील आणि आले 45, तर असा विचार करायचा नाही, पण 50-50 वेटेज राहू शकतो।
मग सुरुवात इथे होऊ शकते की इथे होऊ शकते, काहीही सांगता येत नाही, कुठूनही होऊ दे. परंतु तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 100 प्रश्नांपैकी 50-50 वेटेज असू शकतो. मग तुम्ही यामध्ये ठरवायचंय, तुम्हाला आतापर्यंत सराव केलेला आहात की एक गोष्ट कायम लक्षात घ्या, हमखास गुण देणारा घटक कोणता हे तुमचं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुम्हाला तुमची कमांड कशावर आहे, तुम्हाला तुमची कमांड आरटीआय वर आहे का, लोकसेवा हक्क अधिनियमावर आहे का, किंवा आरक्षणाच्या प्रश्नांवर आहे का, किंवा तुम्ही राज्य महिला आयोग किंवा आर्थिक विकास महामंडळ यावरचे प्रश्न प्रॉपर सोडवू शकता. तुम्हाला हे सगळं जजमेंट जे आहे ते ऑन पेपर करायचं आहे. मग जर तुम्हाला सुरुवात गणित बुद्धिमत्तेने झाली, एका प्रश्नावर तुम्ही जर तुमचा 1-1 मिनिट जात असेल तर त्या गोष्टीला स्किप करा. मग आपल्याला हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला डायरेक्ट पुढच्या प्रश्नांना जाता येतं का, तर 100% जाता येतं. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जर सुरुवात तुम्हाला गणित बुद्धिमत्तेने झाली आणि 7 ते 8 प्रश्न तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचे दिसत आहेत, मग तुम्ही डायरेक्ट 10व्या प्रश्नावर टिक करा. तो प्रश्न चालू घडामोडीचा वाटतोय, मग तुम्ही चालू घडामोडीचे प्रश्न सोडवून बघा. त्यानंतर तुम्हाला 1-2 प्रश्न अजून असे वाटले की नाही इथे रिव्ह्यूला ठेवायला पाहिजे, तर रिव्ह्यूला सुद्धा ठेवता येतात. मी तुम्हाला ते सगळं पुढे दाखवणार आहे. आणि मग पुढच्या प्रश्नाला जा. कुठल्याही परिस्थितीत पहिल्या प्रश्नापासून सुरुवात केलं आणि 50व्या मिनिटाला आला तेव्हा तुमचे 65वा प्रश्न चालू आहे, 10 मिनिटांचा कालावधी राहिलाय आणि 20 प्रश्न राहिलेले आहेत, असं होता कामा नये. लक्षात घ्या, ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काय करा की ऍटलिस्ट म्हणजे 50 मिनिटांमध्ये तुमचे सगळे 100 प्रश्न जे आहेत ते बघून व्हायला पाहिजे. मला असं वाटतंय ऍटलिस्ट बघून व्हायला पाहिजे. तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट केलात नंतरची गोष्ट आहे, पण बघून व्हायला पाहिजेत. आणि 10 मिनिटांमध्ये जे काही रिव्ह्यूला वगैरे ठेवलेले प्रश्न असतील किंवा जे तुम्हाला वाटतंय की संशयास्पद आहेत किंवा तुम्हाला असं वाटतंय की 50-50 आहे, मग असे प्रश्न तुम्ही शेवटच्या 10 मिनिटांमध्ये हे करू शकता. परंतु मी तुम्हाला सांगतोय 100 प्रश्नांपैकी मग आयडियल अटेम्प्ट वगैरे किती असतो असाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर मला एक सांगायचंय बघा, आयडियल अटेम्प्ट वगैरे जो आहे ना, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी आहे यावरून डिपेंड करतो. 50 प्रश्न बघा, आता मी माझ्या बॅचच्या उमेदवारांना तरी विशेष करून सांगतो की आपण या घटकाची एकदम प्रॉपर तयारी केलेली आहे. आतापर्यंत मी तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी क्वेश्चन्स विचारलेले आहेत. जरी तुम्हाला बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्प्रचार, म्हणी, वाक्प्रचार हे सगळे, व्याकरणाचा एखादा प्रश्न असेल आणि तो तुम्हाला नाही आला तर व्याकरण आणि म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह हे तर प्रश्न येत असतील, मग ठीक आहे ना, एखादा ग्रामरचा प्रश्न नाही येतोय स्किप करून द्या तुम्ही त्याला, ओके. परंतु पुढचे प्रश्न जे आहेत ते मात्र अटेम्प्ट करा. आता या सोबतच लक्षात घ्या, मी ऍटलिस्ट असं सांगेन की ऍटलिस्ट 85 ते 90, लक्षात घ्या 90 पर्यंत तुमचा आकडा गेला तर बेस्ट आहे. जर एखादा उमेदवार फारच म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये म्हणजे एक राऊंड जेव्हा आपण करतोय त्या या राऊंड मध्ये साधारणतः 60च प्रश्न झालेली आहेत आपल्याला, असं गृहीत धरा एखादा उमेदवार आहे ज्याला 60च प्रश्न सोडवता आलेली आहेत आणि त्याला असं वाटतं की 10 प्रश्न त्याने रिव्ह्यूला ठेवलेले आहेत, ओके. मग मी असं म्हणेन की ते 10 प्रश्न जे रिव्ह्यूला ठेवलेले आहेत म्हणजे त्या उमेदवाराला असं काहीतरी वाटतंय की ते 10 प्रश्न रिव्ह्यूला ठेवले, त्याचा अर्थ काय, तो कुठेतरी संशयास्पद आहे. म्हणजे एक तर हे तरी आन्सर असू शकते, नाहीतर ते तरी असू शकते. म्हणजे ऍटलिस्ट 1-2 मध्ये तो कुठेतरी गोंधळ त्याचा होतोय. मग त्या उमेदवाराने ते 10 प्रश्न पण सोडवायला पाहिजेत आणि अजून 10 प्रश्न सोडवायला पाहिजेत असं मला वाटते. म्हणजे जवळपास तो 80 पर्यंत जाऊ शकतो. आणि एखादा उमेदवार जर पहिल्याच राऊंड मध्ये जर 80 पर्यंत जात असेल तर त्याने जास्त रिस्क न घेता ऍटलिस्ट 10 प्रश्न जर त्याने सोडवले तरी ठीक आहे. 1/4 निगेटिव्ह आहे. 85 ते 90 पर्यंत ऍटलिस्ट जा, तुम्ही सेफ झोन मध्ये राहणार, ओके. दुसरी गोष्ट बघा, पेपर क्रमांक 2. आता पेपर क्रमांक 2 मध्ये जर बघा याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतोय एखाद्या उमेदवाराला गणित बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय एक्झॅक्टली उत्तर जर माहित नसेल तर तुम्ही उगीच रिस्क घेऊ नका, ओके. म्हणजे जर तुम्हाला कॅल्क्युलेशनला वेळ लागते, तुम्हाला ती गोष्ट समजत नाहीये, चालू घडामोडीच्या बाबतीत एक्झॅक्टली माहिती नाहीये, तर 100% रिस्क घेऊ नका त्या प्रश्नांमध्ये. इथे तुम्हाला सांगतोय हे प्रश्न 100% एक्सपेक्टेड आहेत की आपल्याला 100% वाटू शकतं की यामध्ये काय विचारलं जाईल. यामध्ये एक्झॅक्टली माहिती नाही की चालू घडामोडीमध्ये काय विचारलं जाईल. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय की हे 20 प्रश्न जर आपण सोडले तर या 80 प्रश्नांपैकी 60 ते 65 प्रश्न तुम्हाला नोन असणार आहेत. एक 10 ते 20 प्रश्न तुम्हाला अननोन जरी असले तरी तुम्ही इलिमिनेशन मेथड पर्यंत 85 पर्यंत जाऊ शकता. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की इथे आपल्याला 85 पर्यंत सहज जात आहे. आता पेपर क्रमांक 2 फार महत्वाचा पेपर क्रमांक आहे, अत्यंत स्कोरिंग आहे आणि तुम्हाला इन मध्ये राहण्यासाठी म्हणजे गॅझेटेड ऑफिसर होण्यासाठी सर्वात जास्त मदत करणारा हा घटक आहे. आणि मी तुम्हाला गॅरंटी सांगतो, मी जे टेस्ट पेपर तुम्हाला डिझाईन करून दिलेले आहेत विथ एक्सप्लेनेशन दिलेलं आहे आणि पेपर 1 मध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न यामधून रिफ्लेक्ट होणार आहेत, हे मात्र खरं आहे, ओके. बघा आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की हा जो 100 प्रश्नांचा जो खेळ आहे, 60 प्रश्न साधारणतः यावर असू शकतात, मनाचे नियमांवर असू शकतात आणि 10 प्रश्न इकडे, 10-15 प्रश्न आणि इकडे 10-15 प्रश्न, अशा पद्धतीने
हा जो घटक आहे म्हणजे इथे 15 मॅक्झिमम धरा, तुम्ही इकडे 15 धरा. ओके, सो अशा पद्धतीने 30 प्रश्न हे झाले. हे साधारणतः 60 ते 70 प्रश्न झाले. म्हणजे इकडे तुम्ही 40 धरा किंवा 60 धरा. सो अशा पद्धतीने 100 प्रश्नांचं कॅल्क्युलेशन असू शकतं. मनाचे नियमांवर परफेक्ट जर तुम्ही काम केलेलं असेल, एखादी गोष्ट तुम्हाला आठवत नसेल तर इलिमिनेट करून बघा. म्हणजे 4 पर्याय दिलेले असतात, त्या 4 पर्यायापैकी जर तुम्ही ऍटलिस्ट 1-2 जरी तुम्ही इलिमिनेट केलात तरी तुमची 50% किंवा 1/3% तुमची अॅक्युरेसी वाढते. त्यामुळे तुम्ही प्रश्न अंदाजे टिक करू नका. मग मी त्याला ए करतो, त्याला बी करतो, असं करायचं नाहीये. ऍटलिस्ट इलिमिनेट करता येत असेल तर 100% वेल अँड गुड आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट मी तुम्हाला सांगेल की आता याच्यामध्ये बघा 2 प्रश्नपत्रिका आहेत. 60 मिनिटांचा प्रत्येकाला वेळ आहे. 36 साधारण सेकंद आपल्याला प्रत्येक प्रश्नाला भेटतात. त्यामुळे जास्त रेंगाळायचं नाहीये, 1-1 मिनिटं एकायला घ्यायचं नाहीये. ओके, गुड अटेम्प्ट काय असणार आहे हे व्यक्तिनिहाय भिन्न आहे. तरी पण मी तुम्हाला सांगतोय 1/4 निगेटिव्ह आहे. त्यामुळे जर तुमचा पहिला राऊंड म्हणजे तुम्ही 1 पासून सुरू केलात 100 पर्यंत गेलात आणि 60 प्रश्न जर सोडवलेला असेल तर तुम्ही एक साधारणतः 10 प्रश्न रिव्ह्यूला ठेवले असतील तर तुम्ही ते 10 प्रश्न आणि एक्स्ट्रा 10 प्रश्न, ओके, म्हणजे 70 आणि 80 पर्यंत तुम्ही जाऊ शकता. पहिल्याच राऊंड मध्ये जर एखादा उमेदवार 70-75 पर्यंत गेलेला असेल तर रिव्ह्यूला ठेवलेले 10 प्रश्न आणि एक्स्ट्रा 10 प्रश्न असे पुन्हा 20 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. म्हणजे तुमचा 85 ते 90 पर्यंत अटेम्प्ट होऊ शकतो. ओके, अगदीच कमी अटेम्प्ट म्हणजे मी फक्त 35 ते 40च प्रश्न सोडवतो, माझे ते अॅक्युरेटच आहेत, त्याच्यावरच मी पास होणार आहे, हे वर्क करत नाही, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की आता याच्यामध्ये बघा लास्ट डे काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आता याच्यामध्ये तर मी एवढंच सांगेन तुम्हाला की नवीन काहीतरी पुस्तक घे, नवीन कुठेतरी काही कर, यापेक्षा जे तुम्ही आतापर्यंत केलेलं आहे ते कंटिन्यू करा, ही फक्त मला सांगायचं राहील. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट की सीडीपीओच्या अनुषंगाने आपण मुलाखत मार्गदर्शन जे आहे ते घेतो. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण, समाज कल्याण अधिकारी असेल, अधीक्षक पदासाठीचे इंटरव्ह्यू असतील, या सगळ्या इंटरव्ह्यू आपण पुण्यामध्ये ऑफलाईन स्वरूपात मॉक इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. मुलाखत मार्गदर्शन पण आपल्याकडे आहे. 1 जून पासून आपण एक 15 दिवसांचे एक सेशन घेणार आहोत. 15 दिवस म्हणजे जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये मी बऱ्याच गोष्टी बघितल्या, तुम्हाला सांगतोय. तुमच्याच अंगणवाडी सेविका होत्या, सुरुवातीला माझ्याकडे इंटरव्ह्यू आले, अशा अनेक लोकांचे सुरुवातीला इंटरव्ह्यू येताना आपल्याला माहिती नसतं एक्झॅक्टली की इंटरव्ह्यूला जातोय, परंतु आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण गृहीत धरून जातोय की रेग्युलर ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू मला प्रश्न विचारणार आहेत, पण तिथे फक्त जाऊन प्रश्न विचारणार नाहीये, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ती चेक करणार आहे. एक महिला माझ्याकडे इंटरव्ह्यू द्यायला आल्या होत्या आणि त्या चाळ घालून आल्या होत्या. म्हणजे चाळ घालून आल्यामुळे आम्ही समोर बसलेलो होतो सगळे पॅनल मेंबर, आणि जेव्हा आल्या त्यांचा आवाज खूप येत होता, म्हणजे असा चाळांचा. म्हणजे त्या जेव्हा बाहेर बसल्या होत्या तेव्हा सुद्धा आवाज येत होता आणि त्या येत होत्या तेव्हा सुद्धा आवाज आला. नंतर आम्ही त्यांना ती गोष्ट सुद्धा सांगितली. बारीक बारीक अशा गोष्टी असतात बघा. इंटरव्ह्यू जेव्हा जातो आपण तर तेव्हा आपल्याला अपेक्षित असतं उमेदवाराला की मला काय प्रश्न विचारेल, पण आपण हे गृहीत धरत नाही की मी कसा बोलणार आहे, काय डिलिव्हर करणार आहे, एखादा प्रश्न मला बाउन्सर आला तर मी कसं टॅकल करणार आहे. आणि असं नाहीये की इंटरव्ह्यूची तयारी करणे म्हणजे चालू घडामोडीची तयारी करणे, हे एक प्रकारचा पूर्णतः गैरसमज आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला तिथे करंट अफेअरचे क्वेश्चन्स अजिबात विचारले जाणार नाहीयेत की इराण आणि इराकचं काय होणार आहे, अमेरिका काय करणार आहे, तेलाचे भाव वाढणार आहेत का, असा इंटरव्ह्यू होत नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही, आणि मग महिला बाल विकासचा आहे तर मग मी सगळ्या योजना पाठ करून जातो. तुमची तिथे पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूला फक्त लाईटली घेऊ नका, त्याला सुद्धा मिनिमम गुण असायला पाहिजेत. जर तुम्ही त्यामध्ये मिनिमम गुण घेऊ शकला नाही, ओके 41%, तर तुम्ही त्यामधून शिफारस पात्र ठरत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या 1 जूनच्या आमच्या मार्गदर्शन सत्राला नक्की जॉईन करा. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे इंटरव्ह्यूच्या संदर्भात जे काही ट्रान्सक्रिप्ट असतील, तुमची जी प्रोफाईल आहे एमपीएससीची त्यावर क्वेश्चन्स तयार करून दिले जातील, 1-to-1 इंटरॅक्शन होईल. पुण्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू तुमचे घेतले जातील, त्यामध्ये ज्या काही सुधारणा असतील त्याचं जे रेकॉर्डिंग आहे ते तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये इन्क्लूड असतील. हे सगळे जे क्लास 1 झालेले आहेत ते आमच्या सगळ्या म्हणजे इंटिग्रेटेड बॅचला उमेदवार, राज्यात पहिला आलेला उमेदवार हा आमच्या इंटिग्रेटेड बॅचला होता. ओके, मुलाखतीला सुद्धा हे सगळे उमेदवार होते. तुमच्याच डिपार्टमेंटच्या मॅडम आहेत या. ओके, मी तुम्हाला आता एमपीएससीचा जो पेपर आहे लक्षात घ्या, ठीक आहे, तो एक्झॅक्टली कसा असतो हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तुम्ही ते मॉक टेस्ट जर दिली नसेल तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तो द्यायची आहे. बघा, आयोगाच्या वेबसाईटला गेलात तुम्ही mpsc.gov.in, ऑनलाईन फॅसिलिटीज पर्याय आहे, बरोबर. ऑनलाईन फॅसिलिटीज गेल्यानंतर कम्प्युटर बेस्ड एक्झाम हा एक पर्याय आहे आणि मॉक टेस्ट. ओके, मग याच्यामध्ये कुठेही काही तुम्हाला टाकायची गरज नाहीये. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. डायरेक्ट तुम्हाला साइन इन करायचंय.
ओके, साइन इन केलात की तुम्हाला सूचना येणार आहे तिथे. यामध्ये काय सूचना दिलेल्या आहेत बघा. कृपया सूचना काळजीपूर्वक वाचा. आपल्याला काय सवय असते, हा चला काहीतरी सांगितलंय आपण स्किप करूया, तसं नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्ही बारकाईने तुम्हाला वाचायचे. ओके, जरी हा 50 प्रश्नांचा पेपर असला तरी सुद्धा आपल्याला आयोगाचा 100 प्रश्नांचा पेपर आहे याच्यामध्ये. ओके, ही एक मॉक टेस्ट आहे. सर्व वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आहेत. 1/4 निगेटिव्ह आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या उत्तराचं हे आहे जतन करता तेव्हा तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटन दाबायचे आणि त्यानंतर तुमचं उत्तर जे आहे ते सेव्ह होणार आहे. ओके, याच्यामध्ये जे कलर्स दिलेले आहेत, यू हॅव नॉट व्हिजिटेड क्वेश्चन्स येट, म्हणजे तुम्ही अद्याप प्रश्नाला भेट दिलेली नाही तर पहिला कलर दिसेल. तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही तर अशा पद्धतीचा कलर दिसेल. तुम्ही जर प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर ग्रीन दिसेल. ओके, तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिले आहे हे तिसऱ्या क्रमांकावर ग्रीन. त्याच्यानंतर चौथं, तुम्ही प्रश्नाचे उत्तर दिलेलं नाही पण प्रश्न पुनरावलोकनासाठी किंवा चिन्हांकित केलाय म्हणजे रिव्ह्यू साठी जर ठेवलंय तुम्हाला हा कलर दिसेल. ओके, सो अशा पद्धतीने जे आहेत ते तुम्हाला हे होतील. जर तुम्ही रिव्ह्यू साठी ठेवलात आणि उत्तर जर दिला नाही तर तसं होणार नाही, त्याला काही गुणधन मिळणार नाही तुम्हाला. रिव्ह्यू साठी ठेवून तुम्हाला त्याला काही ना काही उत्तर द्यावं लागणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा, ठीक आहे, आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन्स, आय एम रेडी टू बिगिन. मग अशा पद्धतीने टेस्ट जी आहे ती सुरू होईल. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये बघा, आता हे जे काही प्रश्न असतील तुम्हाला मला हे जे दाखवायचंय हे फक्त आयोगाचं मॉक टेस्टचं जे पोर्टल आहे कसं आहे हे दाखवायचंय. याच्यामध्ये काय काय शो होते, लेफ्ट टाइम लेफ्ट म्हणजे तुमचा किती मिनिटांचा कालावधी राहिलेला आहे इथे दिसेल. ओके, आता एक म्हणजे 60 मिनिटांपैकी कमी कमी होत जाते, जे हे 39 38 इथे किती मिनिटं शिल्लक राहिलेत हे तुम्हाला दिसतील. ओके, त्याच्यानंतर बघा इथे चूज अ क्वेश्चन्स. आता हे तुम्हाला इथे क्वेश्चन्स चूज करता येणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, म्हणजे जसं की आता तुम्ही क्वेश्चन्स 1 वर आहात, तुम्हाला असं वाटतंय की हा क्वेश्चन्स मला काहीच माहिती नाही. ओके, फॉर एक्झाम्पल की त्याचं रिव्ह्यूला पण ठेवायचं येत नाही आणि मला उत्तरच माहिती नाही, तुम्ही स्किप करता याला तर डायरेक्ट सेकंडला जायचं. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट करायची काही गरज नाहीये, डायरेक्ट सेकंडला जायचं. तुम्ही उत्तर टिक करताय. आता फॉर एक्झाम्पल, मनाचे वेतन नियम 1981च्या तरतुदीनुसार धारणाधिकार म्हणजे काय आहे. ओके, धारणाधिकार म्हणजे काय आहे, विशेष काम करण्याचा अधिकार, नवीन पदावर रुजू होण्याचा अधिकार, सावध नियुक्ती पदासह ज्या स्थायी पदावर शासकीय कर्मचाऱ्याची कायमपणे नियुक्ती केलेली असेल असे स्थायी पद कायमपणे धारण करण्याचा अधिकार. ओके, कोणत्याही धारणाधिकाराचा वापर करण्याचा अधिकार. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण सेव्ह अँड नेक्स्ट केलं. ओके, त्यानंतर बघा, शासन सेवेत सरळ सेवा प्रवेशासाठी 29 मार्च. ओके, आपण एखादं पर्टिक्युलर उत्तर सिलेक्ट केलं. ओके, आता पर्टिक्युलर उत्तर सिलेक्ट केलं. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आहेत, 1 निवडू, 2 निवडू, 3 निवडू, 4 निवडू. पण एकदा सेव्ह अँड नेक्स्ट केलं की मग तुम्हाला बघा, मग तुम्हाला रिस्पॉन्स क्लिअर करायचा असेल तर इथं, आता सपोजली तुम्ही इथे केलाय क्लिक आणि क्लिअर रिस्पॉन्स झालाय बघा, दिसतंय तुम्हाला. याच्यामध्ये क्लिक केलं, क्लिअर रिस्पॉन्स केलं. ओके, म्हणजे तुम्हाला चेंज करता येऊ शकते. ओके, जर तुम्ही 52-48 सेव्ह नेक्स्ट केला, सेव्ह नेक्स्ट झालं. त्यानंतर बघा, आता तुम्हाला असं वाटतं की एखादा प्रश्न तुम्हाला मार्क अँड रिव्ह्यूला ठेवायचा आहे, तर यामध्ये आता हा प्रश्न जो आहे सपोजली तुम्हाला येत नाहीये तर तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू नेक्स्ट झाला. मार्क फॉर रिव्ह्यू नेक्स्ट इथे येईल तुम्हाला. ओके, मार्क फॉर रिव्ह्यू नेक्स्ट. ओके, जेवढे किती प्रश्न तुम्ही रिव्ह्यूला ठेवलेले आहेत ते इथे तुम्हाला दिसतील, किती आन्सर्स केले हे सगळं दिसतील. त्यामुळे तुम्ही एकदा तरी या पोर्टलला तुम्ही भेट द्या एमपीएससीच्या आणि तुम्ही एकदा ही टेस्ट सुद्धा अटेम्प्ट करून बघा. मित्र हो, आतापर्यंत जे प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न जे करता येईल ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुढेही देत राहणार आहे. माझ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. नक्की भेटूया आपण पुण्यामध्ये. धन्यवाद.